यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीला संपवण्यासाठी एका शिक्षिकेनं विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि पतीच्या हत्येचा कट रचला। शंतनू देशमुख असा हत्या केलेल्या पतीचं नाव आहे। दारू पीत असल्यानं पत्नीनं बनाना शेकमधनं विष देऊन पतीची हत्या केली आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं मृतदेह चौसाळा येथील जंगलात नेऊन फेकून दिला। एवढंच नाही तर ओळख पटू नये यासाठी दुसऱ्या दिवशी जंगलात जाऊन पत्नीनं मृतदेहावर पेट्रोल ओतलं आणि तो पेटवून दिला आणि पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली। दरम्यान शर्टच्या तुकड्यावरनं खुनाचा उलगडा झालाय। पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांना ताब्यात घेतलंय। निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख। हिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली। तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली। त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं। त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 3 विधी संघर्षाच्या बालकाचा तिने उपयोग केला। तर अतिशय धक्कादायक आपण घटना बघतोय। आता सध्या तरी आरोपी पत्नी पोलिसांच्या ताब्यात आहे, पण या शिक्षिकेनं पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हत्येसाठी विद्यार्थ्यांचीच मदत घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं पतीचा मृतदेह जंगलात फेकून दिला। या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया यवतमाळचं नेमकं प्रकरण काय। वर्षभरापूर्वी निधी आणि शंतनूचा प्रेमविवाह झाला। यवतमाळच्या सुयोगनगर परिसरात ते वास्तव्याला होते। निधी मुख्याध्यापिका, शंतनू त्याच शाळेत शिक्षक। लग्नाच्या काही महिन्यानंतर शंतनूला दारूचं व्यसन लागलं। दारूसाठी शंतनू निधीकडे पैसे मागायचा। पैसे न दिल्यास निधीचे फोटोज व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी द्यायचा। शंतनूच्या त्रासाला कंटाळून निधीनं काटा काढायचं ठरवलं। निधीने इंटरनेटवर विष कसं बनवायचं याचे व्हिडिओज बघितले। 13 मेच्या रात्री तिनं शंतनूला बनाना शेक मध्ये विष मिसळून दिलं। काही मिनिटांनंतर शंतनूचा मृत्यू झाला। निधी आणि 2 विद्यार्थ्यांनी दुचाकीवरनं मृतदेह जंगलात नेला। निधीनं दुसऱ्या दिवशी जंगलात जाऊन पेट्रोल ओतलं आणि मृतदेह जाळला। पोलिसांना संशय येऊ नये यासाठी बेपत्ता असल्याची तक्रार दिली। मृतदेह अर्धवट झाल्यानं ओळख पटली आणि खुनाचा उलगडा झाला।